पाहिजे। अनेक कल्याणकारी योजना या राज्यामध्ये आणण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय उपमुख्यमंत्री, आपले नेते अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब, एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला। आज लाडकी बहीण सारखी योजना आमच्या भगिनी आदित्यताई तटकरे जीवाचं रान करून कष्ट करून मेहनत करतात की दर महिन्याला त्यांचे पैसे माझ्या भगिनीच्या खात्यावरती गेले पाहिजे, ही काळजी घेण्याचं काम सातत्याने त्या ठिकाणी करतायत। आणि म्हणून आपल्याला माझी विनंती राहणार आहे की काही झालं तरी या निवडणुकीमध्ये एक चांगला क्रमांक, शेवटी क्रमांकाला फार महत्व आहे, नंबरला फार महत्व आहे। किती लोक तुमच्या पक्षात आहेत याहीपेक्षा ॲडव्होकेट केसरुद्दीन, गजाननजी फुलारे, हाजी अकबर बेग, आमिर जोधपूरवाला, अनुराग शिंदे, मयूर सोनवणे, मनोजजी घोडके, बंटी देशमुख, शिवाजीरावजी बनकर, सौरभ मगरे आणि आज शहरातील जे 5 प्रमुख नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत असे सर्व प्रवेशार्थी, सन्माननीय व्यासपीठ, पत्रकार मित्र, स्थानिक वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेल्या माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, ज्यांच्या जाज्वल्य विचारधारातून महाराष्ट्र एकेकाळी मजबूतीच्या भूमिकेमध्ये गेल्या ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना विनम्रपणाची आदरांजली मी सुरुवातीला त्या ठिकाणी व्यक्त करतो। संतांची भूमी असलेल्या मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आज या ठिकाणी येत असताना 2 वर्षापूर्वी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक सामुदायिक निर्णय त्या ठिकाणी घेतला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून गेले 26 वर्षाची वाटचाल उभ्या महाराष्ट्राने, देशाने त्या ठिकाणी अनुभवली। परंतु चव्हाण साहेबांनी आम्हाला विचार दिला की बहुजन समाजाचा व्यापक ही सांभाळायचा असेल तर तुमचा सत्तेतला सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे। पण सत्तेतला सहभाग हा सत्तेच्या हव्यासापोटी असता कामा नये। त्या मूळ विचारधारेवरती आमच्यासारख्या सर्वच कार्यकर्त्यांनी जी राजकीय वाटचाल केली, आदरणीय दादा असतील, प्रफुल्लभाई असतील,